परत गेट स्मार्ट बुक स्टँडर्ड थर्ड एबीटी आन्सरमधला आपला पुढचा पार्ट जो राहिला आहे सीन 5चा अर्धाच झाला आता, तर ते आपण बघणार आहे आता. सीन 5 मध्ये आपण काय पाहिलं की राजाचा आता कोर्ट आहे, सगळा भरलेला आहे, दरबार भरलेला आहे जिथे तो न्याय करत असतो. तर तिथं आता अकबर आलाय आणि तो त्या माणसाला म्हणतो, धोबीला म्हणतो की व्हेरी गुड यंग मॅन, यू हॅव प्रूव्ड युअर स्ट्रेंथ, कम हिअर अँड ॲक्सेप्ट युअर रिवॉर्ड. तू तुझी ताकद प्रूव्ह करून दाखवली आहे, सिद्ध करून दाखवली आहे, तू खूप ताकदवान आहेस आणि तुला हे बक्षीस मी देतो, हे बक्षीस घे. तर तिथला एक कोर्टियर काय म्हणतो, तिथला जो दरबारातला माणूस आहे किंवा मंत्री आहे तो म्हणतो, एक कोर्टियर काय म्हणतो, ए कोर्टियर, युअर मॅजेस्टी, दिस मॅन डज नॉट डिझर्व द रिवॉर्ड बिकॉज द वॉटर वॉज नॉट दॅट कोल्ड. द पॅलेस लाईट्स केप्ट द वॉटर वॉर्म. हा तो म्हणतो की हा तो डिझर्व करत नाही आहे, म्हणजे त्याला तो त्याच्यावर हक्क नाही आहे त्याचा त्या बक्षिसावर. कारण का, तर ते पाणी तेवढं गारच नव्हतं. पॅलेसचे जे लाईट्स होते ना, आपल्या दरबाराचे राजवाड्याचे जे लाईट्स आहेत बाहेर लावलेले, ते त्याचं जे रिफ्लेक्शन पडत होतं पाण्यामध्ये, त्या लाईटमुळे थोडक्यात पाणी गरम होतं. ते लाईट त्या पाण्याला गरम करते आणि म्हणून मग ते पाणी गरम आहे, त्यामुळे तेवढं ते गारच नव्हतं. मग त्याला कशाला तुम्ही बक्षीस देताय उगीच, असं तो म्हणतो. आणि मग राजाला पण लगेच अगदी थोडा विचार करतो राजा, आणि त्याला आता ते पटले लगेच ते काय बोलला तो अकबर थॉटफुली, यू हॅव अ पॉइंट, ही डज नॉट डिझर्व दिस रिवॉर्ड. लगेच राजाला त्याचं म्हणणं पटलंय. त्यामुळं द वॉशरमॅन सॅडली लिव्स द कोर्ट विथ हिज फॅमिली. द wicked courtier laughs cleverly, but Birbal is very angry. तसं म्हणलं तर आता काय झालं, त्याचं म्हणणं ऐकल्यामुळे या माणसाचं तो एकदम खुश झालाय मनातनं. आसुरी हास्य जसं की त्याच्या तोंडातनं आले दिसतंय, त्याच्या चेहऱ्यावर तो जे हावभाव आहेत की कसं राजाने आपलं ऐकलंय आणि आता ह्याला बक्षीस मिळालं नाही, त्याला आनंद झालेला आहे. आणि मग अकबर निघून जातो, तो माणूस निघून जातो. आता पुढच्या सीनमध्ये काय होतं, सीन 6 मध्ये नेक्स्ट डे अकबर्स कोर्ट, बिरबल इज नॉट प्रेझेंट इन द कोर्ट. सीन 6 मध्ये दाखवले परत दरबार. तिथं आता अकबर आलाय पण बिरबल नाही, बिरबल आलेला नाही आहे. अकबर, वेअर इज बिरबल? फॉर द फर्स्ट टाइम ही इज अब्सेंट फ्रॉम द कोर्ट. मेसेंजर गो अँड फाइंड आउट वाय ही इज अब्सेंट. बिरबल कुठे आहे? कोर्टमध्ये आज आला कसा नाही? हा पहिल्यांदाच असं झालेलं आहे की तो आला नाही आहे. संदेशवाहकाला बोलवून त्याच्याकडनं तो कुठे आहे ते त्याला सांगायला बोलवायला पाठवतो. मेसेंजर म्हणजे जो संदेश घेऊन जातो. जसं की आता आपल्याकडे मेसेंजर आपल्याला माहिती आहे, फेसबुक आणि किंवा व्हॉट्सअप आहे, ज्यामुळे आपण एकमेकांना मेसेज करू शकतो. पण पूर्वी मोबाईल वगैरे काहीच नसायचं, त्यामुळे एखादा माणूसच असायचा मेसेंजरचं काम करायचा. तो राजाचा निरोप घेऊन जायचा आणि दुसऱ्या राजाला देणं, किंवा राजाकडनं मंत्र्याला कुणाला पण ज्याला संदेश द्यायचा असेल त्याला तो पाठवत जाऊन सांगत असेल, त्याला म्हणतात मेसेंजर. आफ्टर सम टाइम द मेसेंजर रिटर्न्स. थोड्या वेळात तो जो मेसेंजर आहे, तो जो संदेश घेऊन गेला आता अकबराचा बिरबलासाठी, तो परत आला. मेसेंजर काय म्हणतो, युअर मॅजेस्टी, द मिनिस्टर इज ॲट होम. ही सेड ही वॉज कुकिंग फूड अँड इट वूड टेक अ लॉंग टाईम टू फिनिश. तर जो मंत्री आहे तो म्हणजे बिरबल जो आहे तो घरीच आहे आणि तो आता स्वयंपाक करत आहे, म्हणजे अन्न शिजवत आहे आणि त्याला खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे तो थोडक्यात येऊ शकणार नाही आता या कोर्टमध्ये आजच्या. अकबर अँग्रीली, व्हॉट नॉनसेन्स, हाऊ मच टाइम डज इट टेक टू कुक फूड? आय हॅव टू गो अँड फाइंड आउट माय सेल्फ. काय नॉनसेन्स आहे, काय अर्थ ही नाही सगळं, असं काय होत असतं का? थोडक्यात किती वेळ लागणार आहे ते अन्न शिजवण्यासाठी, त्यासाठी तो आला कसा नाही? आय हॅव टू गो, मलाच जाऊन बघायला लागेल, असं कसं तो आला नाही ते.
Akbar walks out of the scene quickly, followed by some courtiers and guards. काही शिपाई, काही मंत्री त्याच्या मागे मागे आता जातात. अकबरच्या कुणाकडे जाणार आहेत हे लोक? बिरबलकडे जाणार आहेत. बिरबल काय करतो नेमकं बघायला तो गेला. सीन 7 नाव. सीन 7 मध्ये काय दाखवलंय? बिरबल्स हाऊस. बिरबल सिटिंग इन फ्रंट ऑफ द फायर ऑन अ ब्रांच हाय अबाव द फायर इज अ कुकिंग पॉट. आता बिरबलच्या घरी गेलेत आणि बिरबल सिटिंग इन फ्रंट ऑफ फायर म्हणजे आगीच्या समोर बसलेला आहे. आणि ब्रांच इथं दाखवली ना, या ब्रांचला काय हाय उंच ही ब्रांच आहे की नाही, फांदी खूप लांब आहे या आगेपासून, तिथं त्याने काहीतरी लावलेलं आहे. द एम्परर अप्रोचेस, बिरबल गेट्स अप अँड बोज. अकबर आलाय तिथं, एम्परर आलाय आणि आता बिरबलनी त्याला बघितलं आणि त्याला मुजरा केला थोडक्यात. बोज. सो अकबर, आर यू फूल? हाऊ कॅन दिस फायर कुक फूड और इवन वॉर्म युअर कुकिंग पॉट? अरे तू का वेढाबिडा आहे काय? इथं काय कसं अन्न शिजणार आहे? एवढे उंचावर तू ठेवलंय तो पॉट, त्याच्यातला तो माठ तर तो जे काय ठेवल्यावरती ते गरम होणार आहे का? तो तर गरम होणार, किंवा आतलं अन्न कसं शिजणार आहे? तिथे तयार होणार आहे का ते काही जेवण? बिरबल with a twinkle in his eyes, Your Majesty, just as the lights from your palace made the water in the river warm, this fire will cook my food, even though it is tied to a branch so high above. हां, बरोबर आहे की त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तुमची नदी, तुमच्या पॅलेसच्या जवळची जी नदी आहे, नदीचं जे पाणी आहे ते गरम होतं ना तुमच्या तिथल्या लाईट्समुळे, तसंच माझं पण अन्न इथं शिजणार आहे. ते खूप उंच असलं तरी शिजू शकतं की, जर तुमचं पाणी तिथलं लांबच्या लाईटमुळे गरम होऊ शकतं. अकबर लाफ्स. ही हॅज अंडरस्टूड दॅट ही हॅज बीन अनफेअर टू द वॉशरमॅन. ही कॉल्स द वॉशरमॅन टू द कोर्ट अँड गिव्स हिम द रिवॉर्ड. मग अकबरला एकदम त्याचे विनोदी जे उत्तर दिले त्यांनी बिरबलनी, त्यामुळे हसू आलं आणि त्याची त्याला चूक कळाली आणि तो किती म्हणजे अनफेअर आहे त्या वॉशरमॅनशी, त्याने म्हणजे चुकीचा न्याय केला गेलाय त्याच्याबरोबर त्याच्या लक्षात आलं. ही कॉल्स द वॉशरमॅन, तो त्या धोबीला बोलवतो परत टू द कोर्ट अँड गिव्स हिम रिवॉर्ड. तो त्याने त्याचं त्याला बक्षीस देऊन टाकलं. अशा तऱ्हेने बिरबलनी अकबरला जे काही झालं तर म्हणजे त्याला रिवॉर्ड दिला गेला नव्हता, त्यामुळे रिवॉर्ड त्याचा जे बक्षीस ज्याच्यावर त्याचा हक्क होता ते द्यायला लावलं आणि पटवून दाखवलं, पटवून सांगितलं. म्हणजे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली त्याने अकबरला सांगितलं की नेमकी कुठं चूक झालेली होती ते.